प्रताप तेल तेल टाकते ना आणि टाक मग बाया लवकर टाकले. हा आता त्याच्यानंतर काय टाकायचंय ग? कढीपत्ता. हा तर इकडून टाकतो. आता त्याच्यानंतर काय टाकलंय तू? टाकतीये लसूण जिरे याची अद्रकची पेस्ट. आता कढीपत्ता टाकलाय ना, मग आता याच्यावर काय टाकती बाई तू? ननंद भावजायचा हिडो चाललाय आमचा. वडीला म्हणलं मी काढते तुला. लसणाची पेस्ट. काय टाकते? लसणाची पेस्ट, लसूण अद्रकची पेस्ट. मग दाखवते सगळं वरती. टाकते. हा म्हणजे आता तू हा आता हे काय टाकलंय? लसूण अद्रकची पेस्ट. लसूण अद्रकची पेस्ट टाकली. हा आता त्याच्यानंतर काय टाकते? जिरे. हा टाक जिरे. हा त्याच्यानंतर काय टाकणार आहे? कांदा. कांदा टाक. मग बाय असं ठेसून खाल्लं पाहिजे, बायांनी लाईकच केले पाहिजे, चांगलं तर म्हणलं पाहिजे बरं. अशी खिचडी झाली पाहिजे, नाही तर तुला हाय खिचडी टाकायचं असं नाही. आता त्याच्यात तो कांदा तेलात लाल करायचा. हा मग आता ह्या लाल जरत कांदा कर. आणि त्याच्यावरून टमाटे कोण टाकणं बाई? कोणी येणं म्हणे माई याच्यात टमाटे टाकायला. आता हा झणझणीत आणि सणसणीत तो कांदा आणि कढीपत्ता आणि अद्रक आणि त्याच्यात लसूण ठेसून घेतलेला आहे. हा मस्त झणझणीत चांगला असा तडका बसून राहिलाय. त्याच्यात हिरवी मिरची टाकायची. आता याच्यात हिरवी मिरची टाकता येत्या बाई तू. मिरच्यानी चव आली पाहिजे, झणझणीत आणि चणचणीत चणचणीत अशी खिचडी बनवते काय बाई माई माय. हा आणि मग आता आम्ही बटाटे टाकते. ते बटाटे तू पाण्यात टाकले होते काय? हा बघू धुवून घेते हात मी. कर. दाखव हे बटाटे. हा हे बटाटे पाण्यात टाकले. आता बटाटे टाकले, हिरव्या मिरच्या टाकलाय, कांदा आणि अद्रकची पेस्ट टाकली आहे. आता त्याच्यात माहेर आलं का असं वाटतं बायांच्या हाताने खावा. आपल्या हातची तर चवच लागत नाही. टमाटे टाकते. हा टाक टमाटे. कोथिंबीर वरून टाकशील. टाक. हे बाय काय मजाची करते ग तू. आता हे ताटाचं मीठ टाकतीये काय? आता हे ताटाचं मीठ टाकतीये अगं बाई. कारण थायरॉइड बिरट नाही म्हणून, म्हणजे तू बिल जपती जीवाला थायरॉइड नाही म्हणून ताटाचं मीठ खाऊ राहिली. अगं बाई हलव नाहीये. पुढे ठेवली हळदीचं नाही येते. हलव पहिलं. ते पण कशी मस्त पैकी रंगदार अशी बाई खिचडी बनवून राहिले म्हणे माय. म्हणे माय बदला केसावर तुझे. माझ्या भावावर गाणं आहे का? म्हणे माय बदला केसावर तुझे इतकं. हे बघा कसं झणझण आणि चणचणीत असा बटाट्याचा स्वाद येऊ राहिलाय. आणि बघा कसे बटाटे मस्त पैकी असे ठेव होत आहे. तडका बसतोय बटाट्याचा. आता ही अशी खिचडी खाऊन बघा कशी खिचडी बनतीये. हे बघा. आता काय टाकते मॅडम? अगं बाई कशी एक हाताने मला जमत नाही. थांब जरा टाकून गेले मग तू. हा बाईले चमचमीत झाले ना. आता हे हलवले का? हे बाई काय कलर आणि काय बनवली बाईने. बाई बाई काय बनवून राहिली टेस्ट. अगं बाई बाई बाई. आता याच्यावरून काय टाकणार आहे? कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यावरून. बाई तोंडाला पाणी चेव राहिले ना. बाई तोंडाला असं पाणी चेव राहिलं ना बाई. असं बनवून राहिली बाई. अहो तू बिर्याणी माग टाकली आहे या खिचडीला. आम्ही बिर्याणी तेवढं नाही टाकते. हवा या पद्धतीने आता आपण असं साहित्य टाकलंय. बटाटे, कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि अद्रकची याची पेस्ट. आता हे बघा वहिनी झणझणीत आणि चणचणीत आम्ही खिचडी करते. या पद्धतीने तुम्ही करा, खा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. आता याच्यावर काय टाकताय मॅडम? तांदूळ आणखी
कसली डाळ? मुगाची डाळ. मुगाची डाळ आणि तांदूळ. हा, मग आता ही हलवायची का? हलवते मी. हलव. आणि त्याच्यामध्ये बघा तांदूळ कसे हलवून घेतलेले आहे. तर ते पहिलं साहित्य टाकलं होतं ना, त्याच्यामध्ये तांदूळ सर्व हलवून घेतलेले आहे. आणि आता बघा त्याच्यामध्ये पाणी सोडायचंय. वय नाही पाणी टाकायचं का नाही? टाकायचंय पाणी. किती? एक तांब्या? 2 तांबे. 2 तांबे टाकायचे. हे बाई काय कलर आला बाई तुला खिचडीला. म्हणे माय लय गोड बनवती व तू. गोडवाने हाताची म्हणे माय. अजून हलव. हे बाई लय भारी. असं गरा गरा हलवून घ्यायचं. मीठ टाकलं ना ताटाचं ठायरट नाही होऊन. हे कसं कळत? आता बघा या खिचडीमध्ये आपण 2 तांबे पाणी टाकलेलं आहे. आता हे बघा आता शिजण्यासाठी आपण झाकण ठेवणार आहे. तर हे बघा बटाटे आणि हे सर्व मिक्स केलंय. साधी सोपी पिवळी खिचडी झणझणीत आणि चमचमीत लवकर होणारी बनवली आहे. मुलांना फिक्की खिचडी बनवा तर ह्या प्रकारे बनवा. डब्याला आणि शाळेत नेण्यासाठी किंवा शाळा कामावर जाण्यासाठी अशी खिचडी तुम्ही बनवा. करून पहा आणि खाऊन पहा. हे बघा कशी खिचडी मस्त. बघतानीच तोंडाला चव आली पाहिजे, पाणी आलं पाहिजे अशी खिचडी वहिनीने बनवली आहे. मी वहिनी बनवत आहे ही खिचडी. तर ह्या प्रकारची खिचडी तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण बघा हे सगळं टाकलेलं आहे. तर आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. आता ही खिचडी तयार होण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. ही बघा कशी आणि झणझणीत आणि चमचमीत अशी खिचडी झालेली आहे. मूग डाळीची खिचडी. मूग डाळ आणि तांदूळ आणि बटाटा टाकून अशी झणझणीत आणि चमचमीत खिचडी झालेली आहे. अगदी मोकळी. हे बघा असे आपण थोडे असे हलवून घेतलेले आहे. आता थोडीशी आपण मंद याच्यावर ठेवण्यासाठी केले आहे ही खिचडी. बघा ही तयार झालेली आहे आपली खिचडी. तर या पद्धतीने तुम्ही खिचडी करा आणि बघा कशी खिचडी बनते. तर ह्या पद्धतीची खिचडी तुम्ही करा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा ही कशी झालेली. बघा किती छान अशी मूग डाळीची कशी मस्त झाली पहा. आणि खिचडी खाऊन पहा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मूग डाळ आणि तांदूळ आणि त्याच्यात बटाटा याची खिचडी साधी आणि सोपी.